सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभं ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या स्वसर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षै नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम्। सुरासुरा सेवितपादपङ्कजा करे विराजत्कमनीय पुस्तका विधेश्च पत्नी कमलासनप्रिया सरस्वती नृत्यतुवाचि मे सदा। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतसत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमः शिवाभ्यां नवयौनवाभ्यां परस्पराल्विष्टवपुर्धराभ्यां नागेन्द्रकन्यावृषकेतनाभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं भक्तिदानं च देहि मे। ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। नैमिषे सूतमासीन मभिवाद्य महामतिं कथामृत रसास्वाद कुशल शौनको ब्रवीत। आनंदगंध भगवान परमात्माच्या दिव्य तल्लीन कथेत परमपवित्र अशा या मुक्तिस्थान असलेल्या काशी नगरीमध्ये, काशी तीर्थक्षेत्रामध्ये भगवंताला प्रिय असलेला जो अत्यंत प्रिय मलमास, पुरुषोत्तम मास, आपल्या भाषेमध्ये धोंड्याचा महिना, या पवित्र महिन्यामध्ये आपण सर्वजण श्रीमद भागवत कथेच्या रसास्वादनासाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। ही खरोखर आपली पूर्वपुण्याई आणि आपल्या भाग्य उदयाचाच खरोखर एक कालावधी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। श्रीमद भागवताचं रसास्वादन आपण कालपासून पाहत आहोत। काल कथेमध्ये भागवत का ऐकलं पाहिजे याचं चिंतन आपण थोडक्यामध्ये पाहिलं। विषय जरा थोडा जड झाला असेल, पण काय असतं, जोपर्यंत पाया मजबूत होत नाही तोपर्यंत इमारत चांगली बनल्या जात नाही। एकदा पाया मजबूत झाला की मग किती मजले त्याच्यावर बांधा चालतं। आधी पाया मजबूत, आणि म्हणून श्रीमद भागवत नेमकं काय आहे, ते कशासाठी आपण ऐकलं पाहिजे याचा विचार आपण काल थोडक्यामध्ये बघितला। माझ्या जीवनाच्या पुनर्निरीक्षणासाठी भागवताचं रसास्वादन आहे। भागवत कथा म्हणजे मृत्यूवर विजय। मग मृत्यूवर विजय म्हणजे नेमकं काय, तर मृत्यू टळणं म्हणजे मृत्यूवर विजय नाही आहे। भागवत कथेच्या माध्यमातून मृत्यूला सामोरं जाण्याची माझ्यामध्ये क्षमता प्राप्त होणं, यासाठी भागवत कथा ऐकायची आहे। आपण काल बघितलं, महाराज परीक्षितलाही मृत्यू टळलेला नाही आहे, पण मृत्यू आल्यानंतर सुद्धा माझी वैचारिक विचारधारा कशी असली पाहिजे
ही सगळी असलेली चिंतनात्मक या सगळ्या असलेल्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये उतरणं गरजेच्या आहेत. म्हणून भागवत कथेचा आधार किती महत्त्वाचा हे आपण बघितलं. आज पुढील रसपानाला आपण सुरुवात करणार आहोत. पण आज कैलास भाऊनं हनुमान चालीसा सांगितली का? बघा बरं वातावरण कसं तयार झालं. तुम्ही काल का नाही घेतली? मग काल बहुतेक मी नसं नाही ऐकलं. आता रोज तुमच्याकडे हीच ड्युटी. हनुमान चालीसा घेतल्याशिवाय जायचंच नाही कुठं. हे का असं सगळं का करावं लागतं? संकीर्तनाच्या माध्यमातनं वातावरणाची शुद्धता आहे बघा. म्हणून मी त्यांना म्हटलं की मी आज ऐकलं येताना स्नानाच्या माध्यमातनं शरीराची शुद्धता आहे, ध्यानाच्या माध्यमातनं आपल्या मनाची शुद्धता आहे, सत्पात्र दानाच्या माध्यमातनं धनाची शुद्धता आहे. केवळ दान दिलं आणि पुण्य मिळालं चूक असं कुठंच सांगितलं नाहीये. मी शास्त्राचा आधार देऊन सांगतो तुम्हाला. उलट महाभारतामध्ये म्हटलंय दान दिल्यानंतर ते सत्पात्र दान जर दिलं गेलं नाही तर दान देणारा दोषी आहे, दान घेणारा तर पुढचा. ज्याचं पोट भरलंय त्याला जीव घालण्यामध्ये काय मजा आहे? नाही घ्या ना भाऊ, घ्या ना भाऊ. अरे काय भाऊ घ्या, त्याचं भरलंय की पोट. ज्याला गरज आहे त्याला द्या. सत्पात्र दानाच्या माध्यमातून धनाची शुद्धता आहे आणि संकीर्तनाच्या माध्यमातून वातावरणाची शुद्धता आहे. म्हणून मी कैलास भाऊला म्हणलं की तुमचं ते आज ऐकलं बरं वाटलं. वातावरण पूर्ण प्रफुल्लित झालं. काल जोगदंडजी यांचा वाढदिवस होता. त्यांचाही आपण या ठिकाणी वाढदिवस केला. सुभाष दादा दोन म्हणजे रामेश्वरचे माजी जे नियोजन त्यांच्याकडे होता त्यांचाही वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला. एकच सांगायचं आहे, वाढदिवस या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय? आपल्याला जीवनामध्ये भगवंतानं नवीन जीवन जगण्यासाठी संधी देणं म्हणजे तो वर्धापन दिन आहे बघा. पाश्चात्य संस्कृतीचं आपल्या बुद्धीवर इतकं विचाराचं अधिष्ठान आपण बसवलेलं असतं की वाढदिवसाच्या दिवशी दिवे विझवण्याची पद्धत आपल्याकडे भारताच्या बाहेर नाही आहे. लक्षात ठेवा. मी अनेक ठिकाणी बघितलंय दिवे लावतात. अभद्रता हे कशाहून दिसतं? अभद्रता लक्षण दिवा मालवणं हे अभद्र लक्षण आहे. म्हणून त्या दोघांचा तर आहेच निमित्त मात्र वाढदिवस आहे, पण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये भगवान विश्वनाथाच्या कृपेने आपलं आरोग्य उत्तम राहो आणि आपण कायम वर्धापन दिन वृद्ध होत राहो. वृद्ध म्हणजे म्हातारं नाही, वाढणं. म्हातारा असतो तो जीर्ण झालेला, वृद्ध असतो तो वाढणारा. मग वर्धापन दिनाचा अर्थ काय? वर्धापन दिन माझ्या जीवनामध्ये नूतन संकल्प मी केला पाहिजे आणि त्या नूतन संकल्पानुसार माझं जीवन मी जगू लागलो तर त्या वाढदिवसाचा अर्थ आहे. नाही तर मग प्रत्येक वर्षी येणारच असतो तो वाढदिवस. माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं माझं जीवन सार्थकी लागावं यासाठी परमेश्वरानं दिलेली ती एक बेल आहे, सावधतेची घंटा. तू आत वाढलाय पण इथून पुढचं आयुष्य तुला सावध राहायचंय का? घडीने घडी काळ आयुष्य नेतो. काय आहे भागवत कथा? भागवत कथा तीच आहे. काल आपण बघितलं पंडित आत्मदेव संतांकडनं एक फळ आणलं, ते आपल्या पत्नीला दिलं. पत्नीनं ते फळ आपल्या बहिणीला दिलं. संतांनं दिलेलं फळ गाईला खाऊ घातलं. या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपण काल थोडक्यामध्ये बघितला. महात्मा सूत वर्णन करतात ऋषींना. कुसंगाचा परिणाम किती वाईट असतो की शेवटी आईला, ज्या आईनं म्हटलं की बहिणीचं ऐकलं की नाही तुझं मूल मला दे, त्या बदल्यात ही पैसे संपत्ती घे, त्या आईला शेवटी मुलापायी आत्महत्या करावी लागली, जीवन संपवावं लागलं. कुसंगामुळं आपलं जीवन जर संपत असेल तर मला सांगा
असा संग तरी का करायचा आपण? हा आपला मिळालेला देह, हा देह सहज मिळालाय का? सहज नाही मिळाला. मिळालेला देह अनमोल आहे, पण या अनमोल देहाला जाणणं पण गरजेचं आहे. मला कधी कधी असं वाटतं, ज्यांना असं वाटतं ना आपण आत्महत्या केली पाहिजे, आपण जीवन संपवलं पाहिजे, अशा कमकुवत विचारांच्या लोकांना जरा हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखवा, मोठमोठ्या ठिकाणी न्या, की जगण्यासाठी काय ते प्रयत्न करतात, काय त्रास त्यांना होतो. ज्यांच्या घरामध्ये जो स्वतःचा जवळचा असतो आणि शेवटच्या घटिका तो मोजत असतो, किती प्रयत्न चाललेले असतात त्याचे, डॉक्टरांचे प्रयत्न चाललेले असतात, त्याचे प्रयत्न चाललेले असतात. का? हा जगला पाहिजे. का जगला पाहिजे? कारण मिळालेला देह हा सामान्य देह नाही आहे. आणि आपल्या मनामध्ये विचार येतो, आता सगळं माझं संपलं आणि माझ्या आयुष्यात काय राहिलं, बस हम जाएंगे. अरे काय जाएंगे आपण? आणि एक लक्षात ठेवा, आत्महत्या म्हणजे सनत कुमारन ज्यावेळेस वर्णन ऐकताय, सांगताय, नारदजीला सांगताय, कारण सनत कुमारानं नारदांना ही कथा सांगितली आत्मदेवाची, सूतांना शौनकांना कथा सांगितली आहे आत्मदेवाची. कसं घडलं हे सगळं? धुंदुलीनं तर आत्महत्या केली, तरुण वयामध्ये आत्महत्या केली, वडील निघून गेले. आणि वडील निघून गेल्यानंतर एका मुलानं आपल्या वडिलांना जो उपदेश केलाय ना, या भागवत कथेच्या महात्म्यामध्ये अत्यंत सुंदर उपदेश येतो, अत्यंत सुंदर. जीवन संपवणं म्हणजे गोकर्ण म्हणतात, बाबा जीवन संपवणं म्हणजे जीवनामध्ये आपण सगळ्यामधनं सुटणं हा नाही आहे. जगत असताना जितक्या यातना आपण भोगतो प्रियतिवनीमध्ये, त्यापेक्षा 1000 पटीनं यातना आपल्याला भोगाव्या लागतात. आणि म्हणून जीवन संपवायचं नसतं, जीवन समर्थपणे जगायचं असतं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. 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 आगातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आगातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. 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 जोडी स्व
परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. हो